स्वागत है आपका बी न्यूज नेशन में। मैं हूं आबिद हुसैन शेख। बीजापुर एयरपोर्ट कामगारी वर्चुअल उद्घाटन किया सीएम येडियुरप्पा ने। आज बीजापुर तालुका बुरनापुर ग्राम में आयोजित एयरपोर्ट कामगारी निर्माण को राज्य के मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा ने एक साथ शिवमोगा और बीजापुर में वर्चुअल प्रोग्राम के जरिए कामगारी उद्घाटन किया। कुल 727 एकड़ प्रदेश में 220 करोड़ की लागत से ये काम किया जा रहा है। इस एयरपोर्ट का निर्माण के लिए पहले चरण में 95 करोड़ अनुदान दिया गया है, जो आज से ही शुरू होगी ये कामगारी। बाकी बचे अनुदान को दूसरे चरण में दिया जाएगा। इस कार्यक्रम में डिप्टी सीएम गोविंद कारजोल, सांसद रमेश जिगजंगी सहित जिले भर से हर पक्ष के एमएलए भागी रहे। इस मौके पर सांस्कृतिक नृत्य करते हुए बैलगाड़ियों की बड़ी संख्या में बीजेपी का परचम हाथों में बैलों पर डिप्टी सीएम कारजोल की तस्वीरें इस जश्न में आकर्षण का केंद्र बनी, जैसे कि कोई त्यौहार हो। सन्मान्य मुख्यमंत्रिಗಳಾದ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರ ಕನಸಿನ ಯೋಜನೆ 2007ರಲ್ಲಿ 2008-9ರಲ್ಲಿ ರಾಜ್ಯದ ಸನ್ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಾಗಿ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರು ಅಧಿಕಾರ ವಹಿಸಿಕೊಂಡ ಮೇಲೆ ಅವರು ಹೇಳಿದ್ದೇನು, ನಾಡಿನ ಸಮಗ್ರ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಬೇಕು, ಕಲಬುರಗಿ, ಬಿಜಾಪುರ, ಶಿವಮೊಗ್ಗ ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣಗಳು ಆಗಬೇಕು ಅನ್ನೋ ಉದ್ದೇಶದಿಂದ 2008ರಲ್ಲಿ ಸನ್ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ವಿಜಯಪುರ ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣಕ್ಕೆ ಅಡಿಗಲ್ಲನ್ನು ಮಾಡಿದರು. ಅದೇ ರೀತಿ ಕಲಬುರಗಿ ಮತ್ತು ಶಿವಮೊಗ್ಗ ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣ ಕೂಡ ಮಾಡಿದರು. ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮತ್ತೆ ಈ ರಾಜ್ಯದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಾಗಿ ಬಂದ ಮೇಲೆ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರ ಹಸ್ತದಿಂದನೇ ಇವತ್ತು ಭೂಮಿ ಪೂಜೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಚಾಲನೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಸನ್ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಾದ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರಿಗೆ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲಿಗೆ ಕೃತಜ್ಞತೆ ಸಲ್ಲಿಸಿ ನನ್ನ ಮಾತನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತೇನೆ.